आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये। मनसे नेते सरचिटणीसांच्या बैठकीत अमित ठाकरेंकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बाहेरच्या राज्यातील नेत्यांची फौज मैदानात। विविध राज्यांमधील नेत्यांकडून घेण्यात आला राज्यातील सद्यस्थितीचा आढावा। राज्यव्यापी दौऱ्यानंतर नेत्यांची भाजप मुख्यालयामध्ये चर्चा। अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार इच्छुक। गेल्या 3 वर्षांपासून मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी। मी काटोलमधूनच लढणार, देशमुख कुठून लढणार हा त्यांचा प्रश्न। जिचकारांच्या मागे न हटण्याचा निर्धार। इंदापूरमधील मुस्लिम बांधवांनी हर्षवर्धन पाटलांना तुतारी घेण्याची विनंती केली। भाऊ, तुम्ही तुतारी हातात घ्या, आमचं तुम्हाला एक गठ्ठा मतदान होईल। मुस्लिम बांधवांचा हर्षवर्धन पाटलांना आग्रह। मात्र हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकारण। दादा गटाचे आमदार राजू नवघरे यांचा पूर्णा साखर कारखान्यामधील गोंधळावरून पवार गटाचे जयप्रकाश दाडेगावकर यांना मक्तेदारी चालू न देण्याचा इशारा। जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपे यांचा राजीनामा। दिलीप खोडपेंचा 21 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश। गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे हे लढत होण्याची शक्यता। अजित पवारांचे निकटवर्तीय वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात शरद पवारांकडून तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता। शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत, तर काँग्रेसकडून विक्रम ठाकरे इच्छुक। कर्जत खालापूरमध्ये ठाकरे गटाला खिंडार। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांची घरवापसी, तर 2 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश। राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची भेट घेतली। दौंडच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू। विनायक रुपनवर यांची माहिती, राहुल कुल हे दौंडचे विद्यमान आमदार आहेत।